नमस्कार मित्रांनो, सर्वांचं माइंड पॉवर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण स्टॅटिस्टिक्सची सिरीज पाहत आहोत आणि आजच्या या सिरीजमध्ये आजचा व्हिडिओ आपण टी टेस्ट विषयी बनवणार आहोत. टी टेस्ट मित्रांनो, सर्वप्रथम ही संकल्पना WM गॉसेट या शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. WM गॉसेट हे आपलं संशोधन स्टुडंट्स या नावाने प्रसिद्ध करत असत, म्हणून या टेस्टला टी टेस्ट असं संबोधलं जातं. आता टी टेस्ट केव्हा वापरले जाते? ज्यावेळेस आपला डाटा हा 30 किंवा 30पेक्षा कमी असेल त्यावेळेस आपण टी टेस्ट वापरतो, आणि ज्यावेळेस हा डाटा 30 किंवा 30पेक्षा जास्त असेल त्यावेळेस आपण ॲनोवा टेस्ट वापरतो. आता टी टेस्ट प्रामुख्याने 3 प्रकारे केली जाते. त्यामध्ये वन सॅम्पल टेस्ट, इंडिपेंडंट सॅम्पल टेस्ट आणि पियर सॅम्पल टेस्ट. वन सॅम्पल टेस्ट ज्यावेळेस एका गटाची सरासरी एखाद्या ज्ञात मूल्याशी तुलना करण्यासाठी आपण वापरतो, तेव्हा त्यावेळेस वन सॅम्पल टेस्ट आपण वापरतो. म्हणजे की जसं की एखाद्या संदर्भात ठरलं जे नॅशनल ॲव्हरेज असतं, त्या नॅशनल म्हणजे ते माहीत असतं आपल्याला ॲव्हरेज, आणि त्याची तुलना करण्यासाठी आपण वन सॅम्पल टेस्ट त्या ठिकाणी वापरतो. इंडिपेंडंट सॅम्पलमध्ये आपण काय करतो की 2 स्वतंत्र गटाच्या सरासरीत जो फरक आहे तो तपासण्यासाठी आपण इंडिपेंडंट सॅम्पल्स त्या ठिकाणी वापरतो. म्हणजे 2 स्वतंत्र गट असतात आणि त्या स्वतंत्र गटामध्ये आलेला जो फरक आहे त्या फरकाची सरासरी तपासण्यासाठी आपण इंडिपेंडंट सॅम्पल टी टेस्ट वापरतो. त्यानंतर पियर सॅम्पल टेस्ट तिसरा प्रकार जो आहे, यामध्ये काय केलं जातं, एका गटाचे 2 वेगवेगळ्या वेळेचे परिमाण आणि त्या परिमाणाची आपण त्या ठिकाणी तुलना करत असतो. एकच गट असतो, परंतु फॉर एक्झाम्पल एखादा गट आहे, त्या गटाला आपण प्री टेस्ट घेतली, त्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची प्रो टेस्ट घेतली, आणि जो प्री टेस्ट आणि प्रो टेस्ट यांचं जो आलेलं गुणांकन आहे यांच्या सरासरीमधला फरक आपण पियर सॅम्पल टी टेस्टद्वारे आपण त्या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, आज आपण इंडिपेंडंट सॅम्पल्स या प्रकारचं उदाहरण पाहणार आहोत. इंडिपेंडंट सॅम्पलमध्ये बघा, आता 2 अशा प्रकारचं गुणांकन आपल्यासमोर दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल एखादी टेस्ट आहे आणि ती एका गटातून X1 हा गट आहे आणि X2 हा गट आहे. फॉर एक्झाम्पल X1 मध्ये मेल आहे, X2 मध्ये फिमेल आहे. अशा पद्धतीने एखादी टेस्ट या 2 गटाकडून सोडून घेतलेली आहे आणि त्या दोन्ही गटाचे आलेले गुणांकन आपण या ठिकाणी दिलेले आहेत. अशा पद्धतीने परीक्षेमध्ये एक्झाम्पल दिलं जातं आणि टी टेस्ट काढा असं म्हटलं जातं. मित्रांनो, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण कन्सेप्ट संकल्पना तुम्हाला चांगली लक्षात येईल या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. बघा, आता हे जे गुणांकन दिलेलं आहे या गुणांकानुसार आपल्याला टी टेस्ट काढायची आहे. पहिल्यांदा आपण समेशन एक्स करून घ्यायचं, म्हणजे या गटाचं समेशन आणि या गटाचं समेशन. समेशन म्हणजे बेरीज. आता या गटाची पूर्ण बेरीज केली तर ती बेरीज येते 21 आणि या गटाची बेरीज येते 14. ओके. आता टी टेस्ट काढण्यासाठी काही जे काय आपल्याला हे दिलेलं असतं, सूत्र दिलेलं असतं, त्या सूत्रातल्या किमती अगोदर आपल्याला काढून घेणं गरजेचं असतं. म्हणून आपल्याला समेशन एक्स स्क्वेअर या ठिकाणी काढलं लागणार नाही. समेशन एक्स स्क्वेअर म्हणजे काय, या गटातील वर्ग करायचा आणि त्या वर्गाची बेरीज करायची. आता आपण या गटाचा वर्ग करून घेऊया. x1चा वर्ग या ठिकाणी करून घेऊया. x1चा वर्ग इथं 2 आहे, 2चा वर्ग 4, 1 आहे, 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9. अशा पद्धतीने वर्ग आपण या ठिकाणी करून घेत आहोत. मित्रांनो, वर्ग कुठले इथे 4 x1 गटाचा वर्ग करतो, त्यामुळे x1 गटातील सर्व हे जे गुणांक दिले त्याचा वर्ग आपल्याला करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण हा वर्ग करून घेतलेला आहे. आता या समेशन एक्स स्क्वेअर म्हणजे या वर्गाची बेरीज आपल्याला करायची आणि या वर्गाची बेरीज येते 53. x1 या गटाचा वर्ग केला, वर्गाची बेरीज झाली 53. आता x2चा पण वर्ग करायचा आहे, म्हणजे हा x2 आहे, हा गट आहे, या गटाचा वर्ग 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 4, 4, 1, 4. अशा पद्धतीने आपण याचा पण वर्ग करून घेतला आहे आणि x2च्या वर्गाची बेरीज येते 22. ओके. अशा पद्धतीने x1 आणि x2 या दोन्ही गटाचा एक्स स्क्वेअर वर्गाची बेरीज आपण या ठिकाणी केली. त्यानंतर n नंबर ऑफ आयटम किती आहेत, या ठिकाणी 10 आयटम आहेत, या गटात 10 आहेत, या गटात 10 आहे. आता याचा मीन आपल्याला काढायचा आहे, x बार म्हणजे हा मीन काढायचा आहे. मीन काढत असताना आपण काय करतो, समेशन x भागिले n हे मीनचं सूत्र आहे. समेशन x पहिल्या गटात किती आहे, 21 आहे, भागिले 10 म्हणजे तिथं 2.1. हा 2.1 काय झाला,
याचा मीन झाला. तसंच याचा पण समेशन एक्स भागिले एन 14/10, मग त्याचा पण मीन येईन 1.4. ओके, मीन कसा काढा आपण, समेशन एक्स भागिले एन 21/10 आणि 14/10 असा मीन काढलेला आहे. आता सम ऑफ स्क्वेअर काढायचा आहे दोन्ही गटाचा. यस सम ऑफ स्क्वेअर काढायचा आहे. सम ऑफ स्क्वेअर काढत असताना काय करायचं आपल्याला की दोन्ही वर्गाची बेरीज करायची. ओके, बघा आता सम ऑफ स्क्वेअर काढत असताना सम ऑफ स्क्वेअरचे एक सूत्र आहे, यस बरोबर समेशन एक्स स्क्वेअर वजा समेशन एक्स कंसाचा वर्ग भागिले एन. आता बघा हा सम ऑफ स्क्वेअर काढायचा, दोन्ही गटाचा सम ऑफ स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. समेशन एक्स स्क्वेअर किती आलाय आपल्याला, पहिल्या गटाचा 53 आलाय, म्हणून 53 समेशन एक्स किती आलाय, हे बघा इथं 50 समेशन एक्स स्क्वेअर 53 आहे, समेशन एक्स 21 आहे, 21 आणि कंसाचा वर्ग भागिले एन किती आहे, एन आलेला आहे आपला 10 म्हणून भागिले 10. ओके, तर 53 वजा 21चा वर्ग येतो 441, त्याला भागिले 10. 53 वजा 441 जर 10ने भाग दिला तर 44.1 येतं, आणि 53 मधून 44.1 वजा केले तर 8.90 त्या ठिकाणी सम ऑफ स्क्वेअर पहिल्या गटाचा 8.90. बघा मित्रांनो, सर्व किमती आपण या ठिकाणी आजवर काढून घेत आहोत. समेशन एक्स स्क्वेअर एन मीन आहे दोन्हीचा, आणि आता सम ऑफ स्क्वेअर आपण काढून घेतो. ओके, दुसऱ्या गटाचं देखील सम ऑफ स्क्वेअर काढत असताना आपल्याला सम ऑफ स्क्वेअर बरोबर समेशन एक्स स्क्वेअर मायनस समेशन एक्स कंसाचा वर्ग भागिले एन. म्हणजे दुसऱ्या गटाचं समेशन एक्स स्क्वेअर किती आलेलं आहे, 22 आलेलं आहे, मायनस समेशन एक्स 14चा वर्ग भागिले 10. बघा 22 वजा 14चा वर्ग त्या ठिकाणी येतो 196, त्याला भागिले 10. 22 वजा 196 जर 10ने भाग दिला 19.6 ने 22 मधून 19.6 जर वजा केले तर 2.40, म्हणजे आपलं 2.40 सम ऑफ स्क्वेअर कशाच येतोय, दुसऱ्या गटाचा सम ऑफ स्क्वेअर हा 2.40. आता आपण टीचं सूत्र मांडून घेऊया. बघा टीचं सूत्र, टी बरोबर पहिल्या गटाचा मीन वजा दुसऱ्या गटाचा मीन एक्स बार 1 एक्स बार 2 भागिले वर्गमुळात पुन्हा मध्ये कंस यस 1 अधिक यस 2 भागिले n1 वजा 1 अधिक n2 वजा 1 कंस बंद दुसरे कंसात 1/n1 अधिक 1/n2 हा कंस बंद. ओके, आता पहिल्या गटाचा मीन आलेला आहे 2.1 वजा दुसऱ्या गटाचा मीन आलेला आहे 1.4. आता SS1, आता बघा हा SS1 आहे, पहिल्या गटाचा सम ऑफ स्क्वेअर आहे, हा दुसऱ्या गटाचा सम ऑफ स्क्वेअर आहे, त्यामुळं 8.90 अधिक दुसऱ्या गटाचा 2.40 भागिले n1 वजा 1 म्हणजे 10 वजा 1 अधिक 10 वजा 1 कंस बंद. इथं आपल्याला 1/10 अधिक 1/10. ओके, आता आपल्याला गणिती क्रिया करून घ्यावं लागणार आहे. 2.1 वजा 1.4 याचा जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येते 0.70 आणि 8.90
अधिक 2.40 जर याची बेरीज केली आपण तर ती बेरीज येते 11.30 आणि 10 वजा 1 अधिक 10 वजा 1 9 अधिक 9 बरोबर 18 कंस बंद आणि दुसऱ्या गटात 1/10.1 आणि 1/10.1 0.1 आणि 0.1.2 अशा पद्धतीने इथे ओके. त्यानंतर 0.70 वर्गमुळात 0.70 भागिले बघा आता 11.30 ला जर 18 ने भाग दिला तर तो भागाकार येतो 0.62 आणि या दोन्ही कंसाच्या मध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे ते गुणाकाराचं चिन्ह असतं 0.2 बघा 0.70 भागिले 6.2 गुणिले 2 जर केलं तर वर्गमुळात येतं 0.124. ओके. आता आपण इथं करूया त्याचं पुढचं. ओके. याचा आता 0.70 याचं वर्गमूळ काढून जर घेतलं तर 0.35 0.35 आल्यानंतर 0.35 ने 70 ला जर भाग दिला तर तो भागाकार येतो आपला 2 म्हणजे टी बरोबर आपलं काय झालं 2 त्या ठिकाणी आलेलं आहे. ओके. आता आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढावं लागणार आहे. डिग्री ऑफ फ्रीडमचं काढत असताना n-2 n बरोबर 10 अधिक 10 म्हणजे 20 वजा 2 बरोबर 18. ओके. अशा पद्धतीने आपण टी टेस्टचं उदाहरण सोडवलेलं आहे. ओके. आता हे सोडवल्यानंतर आपल्याला हा 18 डिग्री ऑफ फ्रीडम वरती आपल्याला 0.05 लेवलला त्याचं टेबल मूल्य काढावं लागणार आहे आणि 0.05 लेवलला बघा याचं टेबल मूल्य येतं 2.10. हा टेबल मूल्य झाला आणि आपला कॅल्क्युलेट व्हॅल्यू आला 2 म्हणजे बघा 2.10 हे कॅल्क्युलेट व्हॅल्यूपेक्षा मोठं आहे. ज्यावेळेस कॅल्क्युलेट व्हॅल्यू टेबल व्हॅल्यूपेक्षा लहान असतं त्यावेळेस आपला रिझल्ट जो असतो तो नॉट सिग्निफिकंट असतो आणि नल हायपोथेसिस आपण ॲक्सेप्ट करतो. ओके. काय की कॅल्क्युलेट व्हॅल्यूपेक्षा टेबल व्हॅल्यू काय आहे इथं मोठं आहे म्हणून इथं नल हायपोथेसिस नॉट सिग्निफिकंट आहे इथं नॉट सिग्निफिकंट आहे नल हायपोथेसिस आपण ॲक्सेप्ट करतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने टी टेस्ट तुम्हाला सिंपल मेथडने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. थँक्यू.